ऋषी पंचमीची कहाणी. ऋषीश्वरांनो, तुमची कहाणी ऐका. आटपाट नगर होतं. तिथं एक ब्राह्मण राहत होता. शेतीभाती करून सुखानं नांदत होता. पुढे एके दिवशी त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. या दोषामुळे तिचा पती पुढील जन्मी बैल झाला. तिला कुत्रीचा जन्म मिळाला. दोघेही आपल्या मुलाच्या घरी होती. मुलगा धार्मिक वृत्तीचा होता. देवधर्म श्राद्ध पक्ष करी. घरी आलेल्या ब्राह्मणांचा योग्य तो सत्कार करी. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध झालं. त्यानं आपल्या पत्नीला खिरपुरीचा स्वयंपाक करून दिला. ती मोठी पतिव्रता होती. तिनं सर्व सुग्रास स्वयंपाक केला, पण खिरीचं भांडं उघडं ठेवलं. त्यात सर्पानं आपलं गरळ घातलं. ते कुत्रीनं पाहिलं. तिला वाटलं की ब्राह्मण ही खीर खाईल तर मरून जाईल आणि मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल, म्हणून ती पटकन उठली. जाऊन त्या खिरीला शिवली. ब्राह्मणाच्या पत्नीला राग आला. तिनं जळतं खोलीत कुत्रीला मारलं आणि स्वयंपाक टाकून दिला आणि पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणांना जेव घातलं. कुत्रीला काही उष्टमाष्ट देखील दिलं नाही. सारा दिवस उपवास घडला. रात्र झाली तेव्हा कुत्री आपल्या पतीजवळ म्हणजे बैलाजवळ गेली. घडलेली सर्व हकीकत सांगितली. दिवसभर आणि माझं सारं अंग दुखत आहे, त्यावर मी काय करू असं रडत विचारू लागली. बैलाला तिनं उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळ घरात कालविला. त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आजच माझ्या मुलानं मला नांगरायला धरलं. तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. तेव्हा तो बाहेर आला. बैलाला चारा आणि कुत्रीला अन्न घातलं. दोघांना पाणी प्यायला दिलं. त्यातून मात्र फारच दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी अरण्यात गेला. तिथं ऋषींना साष्टांग नमस्कार घातला. ऋषींना त्याला तू असा दुःखी कष्टी का असं विचारलं. माझ्या वडिलांना बैलाचा जन्म झाला आणि आईला कुत्रीचा. त्यांना मोक्ष कसा मिळेल? कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा ऋषींनी त्याला ऋषी पंचमीचं व्रत सांगितलं. हे व्रत कसं करावं? भाद्रपद महिना येतो. चांदण्या पाखातील पंचमी येते. त्या दिवशी ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं. आघाड्याची प्रार्थना करावी. त्याच्या काष्टानं दंतघावन करावं. आवळकाठी कुटून तीळ वाटून घेऊन केसांना लावावे. मग आंघोळ करावी. धुतलेली वस्त्र नेसावीत. चांगल्या ठिकाणी जावं. अरुंधतीसह सप्तऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं रजस्वला दोष नाहीसा होतो. पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लाभतं. दानाचं पुण्य लाभतं. मनी इच्छिलेल्या कार्य पूर्ण होतं. मुलानं हे व्रत केलं. त्याचं पुण्य आपल्या आईवडिलांना दिलं. त्या पुण्यानं रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान आलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गाला गेली. मुलानं ऋषीपंचमीचं व्रत मोठ्या श्रद्धेनं केलं. त्यामुळे त्याचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.